मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांनी थेट संघर्षाची भूमिका घेतली असून रविवार दिनांक 21 जून रोजी कडेगाव प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले। हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती कडेगाव येथे झालेल्या बैठकीत सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे माजी अध्यक्ष डॉक्टर शांताराम कदम यांनी दिले। पवनार, वर्धा ते पत्रादेवी, गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडिये, रायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे आणि कुंभारगाव या गावातील तब्बल 532 गटांमधील सुमारे 1400 एकर, तर पलूस तालुक्यातील कुंडल 206 गट, घोगाव 84 गट, एकूण 290 गटामधील 840 एकर सुपीक जमीन बाधित होणार आहे। यामुळे शेकडो शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा येणार असून शेतीप्रधान अवस्थेलाही मोठा फटका बसणार आहे। महामार्गाच्या विरोधात पलूस कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून शेती वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी होत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढला जाणार असल्याचे मत बैठकीत यावेळी व्यक्त करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।